कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. पेणमध्ये वाशीनाका येथे गॅस सिलेंडर भरलेल्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. परंतु टेम्पोमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होत असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र टेम्पोला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पेण नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन शर्थीच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात यश आले. तर अधिकचा तपास पेण पोलीस स्टेशन करत आहे. पनवेल कोकण हायवेला पनवेल कोळसा रस्त्यावरती वाशीनाका येथे चालू गाडीमध्ये एका टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते, भरलेले सिलेंडर होते. चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडासा पेट घेतला गेला. त्यावेळी ड्रायव्हरच्या लक्षात आलं. ड्रायव्हरने गाडी साईडला लावली आणि ती आग विझवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास 800 सिलेंडर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी 8 सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या ड्रायव्हरने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि एरिया नोमॅन्स लँड त्याला रेस्क्यू केला. तर साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे? 10 वाजताची सुमारास ही घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, कुठली विषहानी झालेली नाही. परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे. स्फोटामुळे त्या गाडीची पूर्ण नासधूस झालेली आहे.